हॅलो हॅलो, जोरदार काका बोलतो म्हणलो. जोरदार काका? कोणचं जोरदार काका वय? हे खांबाड्याच्या समोरचं जोरदार गाव नाही काका आधीचा. हा हा, अच्छा अच्छा अच्छा, बोला ना, कोणतं काम होतं? पोरगी होती मग पोरगी का पोरग होतो म्हणते तुमचा भाऊ लग्नाचा. का सांगता? किती वर्ष झाले निरप तुम्हाला केव्हाचे सांगू ना. 5 वर्ष बाद फोन आला, आता आठवून आली का तुम्हाला? आता हाय म्हणलं पोरगी तर करा म्हणलं गोष्ट. का पोरीस नुसतं मा भावाले पाहून परते, एकही जण पसंत नाही येत. हे बघा आता ही पोरगी परणार नाही. हे पक्का रिश्ता होते तुमच्या भावाचा. कुठची वय म्हणलं? मग पोरगी तुमची पोरगी गिनतो नाही. हे माई पोरगी नव्हे, मी तर काका होतो त्याचावाला. तुम्ही नसून ओळखत मले, पण मी त्याला ओळखतो. लहानपणापासून मायावाल्या मांडीवर खेळला तो. तो पहा ना कुठं आहे तो वाला. आता कुठं गेला का? आता तर चाय पाणी केलं ना गेला बाहेर होतं. खाले. सांगा पोरगी छान आहे, पाले सुंदर आहे, पण एवढी थोडी सावळी येते, पण चांगली चरचरी पाली आहे ना. चालते ना तुम्हाला? कार्य असन तर जमन, पण दात बाहेर नाही आली पाहिजे, कारण की अंधारात दिसन तर मग दातच दिसन ना. बरं ठीक आहे ना. दात नाही म्हणा तर चांगली पोरगी आहे. वावरात घेऊन जाते. हो, वावरात जाते. कोण्या गावले? हे केवाडा केवाड्याची. हो, तिथं झाडी पट्टाच आहे वाटते. हो. मा भाऊ बिन भातच का ते पोडली, एक दाना सुद्धा नाही खात पोळीचा. बरं ठीक आहे, चालते ना. तुम्ही मला कळवा तसं. हो ह्या नंबर माया होय. हो, मा भाऊ आल्यानंतर फोन मी तुम्हाला करतो. मग ठीक आहे, आरामशीर मग आपण बोलू. हो. मस्त की नाही का ह्या डोंबीस करून घ्या. हा, लगीत पोरी पाहिल्या त्यानं, लगीत घुमवलं आम्हाला. एक काही पसंत नाही आली, चांगल्या सोडून दिल्या, आणि आता ह्या डांबरलेच करायला लावतो. हा, जाऊ दे, एकच सेम होते दोघी जण. पोरी डांबर होईल त्याचीवाली. ते तो आता आल्यावर कुठं गेला का माहीत नाही, इकडं गेला का खागाला गेला का माहीत नाही. होईन मग आम्ही एकच केळीला केळ लागलं, बाकीची केळं अजून दिले नाही. केळं हा म्हणा, याच्याही ना आलं काय. दादा गेला का? हा, इथं का करत आहे? झाडाचं काय बूड पाहिजे का शेंडा पाहिजे? आता त्या डोंबीस याच्या मस्त पिके. ठीक आहे, बरं झालं त्या काकाचा फोन आला. ए दादा, इकडे येणार आहे, एक गोष्ट आहे, इकडे ती या. का झालं? जोरदार काकाचा फोन आला होता आताच. तर म्हणते पोरगी आहे म्हणते केवाड्याची, तर चालत्या का म्हणते पाहिले. चाल ना. जोरदार काका तो मला मागं फसवलं होतं त्यानं. पोरगी आहे म्हणे, डुकरासारखी खंगर पाहून दिली होती. अरे हट, नाही करायचं आहे मला. त्या जोरदार काकाच्या मागं नको लागू तू. तो कशी पोरगी पाहून देते मला, काही अशी तशी पाहायची नाही. हिरोईन पाहायची आहे, हिरोईन. आणि अशी तशी दाखवते. जाम ना, तूच कर म्हणा, मी नाही करत. अरे वान्ना टोंड्या, तुला का अशी कोणची अप्सरा भेटन? एवढी सुंदर पाल्या म्हणते केवाड्याची. काही असो का काही असो, पण 2 टाइमचं जेवण तर भेटते ना करायले. 3 वेळा मला तर नाही या लागन इथं. हा, चाल. मला हट्ट पण नाही पाहिजे मला का नाही. आज चाल, कोणाही हालतीत मला पोरगी पाले केला तर बरं, नाही तर पाय तू हाय ना मी हाव. तिथून खांबाड्याहून आली म्हणजे का एकदमच झालं का? अरे होईन लग्न मायवाला आज नाही उद्या, पण मी कशी पोरगी पाहू का? जा मला नाही पास आहे पोरगी न बारगी. तू जा, मोठी चालली तिथं पोरगी पान. हे असा कसं नाही येत ना, मी बिन पाहतो. हा, उद्या तयारी केली तर बरं, नाही तर पाय मी स्वयंपाकच नाही करत आज. जोपर्यंत तू चालत नाही ना, त्या जोरदार काकालीच बोलावतो आज संध्याकाळी. आनंद नाही तो तुले स्पेशल गाडी करतो लागून तू त्यासाठी. आनंद स्पेशल करून घे, थोडसा चांगला दिसला पाहिजे. फ्रेशर तोंडाले काय झालं मायावाले? काही सांगते अगं, हिरोईन मरते म्हणलं, हिरोईन मायावर. आणि हे म्हणून राहिली. जा, नाही येत मी. जा, पाच बसा तुम्ही. माझी बहीण आहे ना, डोक्याला ताप आहे, काही अगावची लावून देते. इथं चाल तिथं चाल. त्या जोरदार काकाच्या मागं लागली. आणि तर अरे हे बी नाही. मी का म्हणतो, ह्या पोरीचं आडनाव काय? आडनाव ते सांगितलंच नाही तू ना. घर तोडे आहे म्हणते त्याचे आडनाव. घर तोडे? हे तूच कर, मी नाही येत. मला त्याची पोरगी मारून आपलं स्वतःचं घर तोडायचं नाही. अगं काही कोणता रिश्ता पाहिजे का? जा होय तू, आता मी नाही येत.
नाही चाल म्हणतो ना आता तयारी करायला कसे लागते कसे रिश्ते जोडते हो का? कसे नाही मला तेवढ्या दूर या लागते येणं जाणं करायला लागते मला परवडते का तू देते तिकीट मले का म्हणन कोणी तुला का दुसरा का सासरा भेटलाच नाही का म्हणून घर तोडे हो. का नाव आहे घर तोडे? घर तोडी राव का घर जोडी राव पण रिश्ता येते पोरगी येते ना आपल्या घरी का आपल्या त्याच्या घरी अहो, मला जायचंय, नाही पाहिजे राहायचंय. बाबा नाही पाहिजे ते नाही तुला चाल म्हणतो ना नाही ते. पाहिजे म्हणतो. दुसऱ्या दिवशी सकाळला माझी बहीण तर एकदमच आहे नुसती जीतच पकडून ठेवली म्हणते त्या केवढ्याला चाल म्हणते. हॅलो हा घर जोडे तूच लावला का माझ्या घरी करपू? माझी बहिणीकडे सारखी मांग लागून राहिली. हो काका बोलतोय मला माहित आहे जोरदार काका ना तू का इकडे जोरदार लावून दिलं इकडं बहिणीला ते फुस लावून दिलं माया आणि म्हणते लग्न कर. अरे मी माझ्या मर्जीनं करीन मी काही कोणाच्या मर्जीनं करत नाही लग्न. हां ते घर तोडे ना घर जोडे का आहे का रिश्ता येते का हे काय लिहिलं मधामध्ये होय तिकडं. हां मी का म्हणतो आता दुबारा मला फोन नको करू आणि मला काही सांगू नको रिश्त्याचं सांगत आहो मी माया घर खोटं नाही बरं. हां कुठे गेली? हां ठीक आहे ठेवतो मग. घर जोडी आणि हे ते काही रिश्ते आणते माझ्यासाठी. अरे चांगले रिश्ते आणायचे घर जोडे आणि घर तोडे हे असे रिश्ते आहे का? अरे 4 चौकात मला राहा लागते. चालायचं आहे का नाही आहे सांगून दे म्हणले नाही तर मी आत्ताच चालले मी मागावले डबल काही येणार नाही डबल काही त्या रिश्त्यात पडणार नाही मी. हो चालते का नाही? कोण मी? अरे हिड माया इरादा माया विचार बदलणार नाही. मी काल बी नाही म्हणलं आज बी नाही म्हणीन समजलं. ती चालली मले न्याले आणि तुला जायचं असेल ना जा लवकर पॅक कर आणि लवकर गावले जा. आली मोठी शायनी मले असं आहे का? हां आता मी चालली आता याच्याकडे लक्षच देणार नाही. हां कशी एक बहीण होती मी तू तेवढ्या दुरून धावून येतो पण याला काही अक्कल नाही आहे ह्या गोष्टीची. आता मी चालली जा आता एकटाच राह तू. आता मी चालली आणि आयुष्यभर सिंगल राहत तू. कशी आली तेवढ्या दुरून मी धाव पडून. हा गाड्या नाही सापडत लागून तर याच्या मुलटुण्यासाठी या लागते. जात असेल तर जाणं काही अकड दाखवत आहे. हां नाही करत म्हणजे नाही करत निर्णय आपला ठरला निर्णय आपला नाही करायचं आहे लग्न समजलं. जोपर्यंत त्या बहिणीले ह्या लग्नाचा होकार देशील नाही तर तोपर्यंत मी त्यात पायात सुद्धा पडणार नाही तू यावाला समजला. आणि तू होकार देशील तर मी खांबाडून इथं येईन आणि तुम्ही एकटी काही येणार नाही त्या जावयले ना त्या बंदा खांबाडीला घेऊन येईन नाही आणीन तर समजला का?